तर नमस्कार मंडळी, जय शिवराय. पुन्हा एकदा तुमचं आपल्याच लाडक्या युट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही जे आपल्या व्हिडिओजला प्रेम देता ते असंच प्रेम देत राहा, जेणेकरून आम्ही तुम्हाला असेच चांगले रिव्ह्यूज तुमच्यापर्यंत पोहोचवू. जर तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असणार तर आत्ताच जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. बिग बॉस मराठी सीझन 5 ला जे प्रेम महाराष्ट्राची जनता देते, त्यामुळे आज बिग बॉस मराठी ची TRP 4.3 वर जाऊन पोहोचली आहे. त्याचं पूर्ण श्रेय जातं आपल्या सर्व कंटेस्टंटला, सर्व स्पर्धकांना आणि त्यासोबतच आपले अँकर रितेश दादा देशमुख. सो चला, विदाउट वेस्टिंग आपला टाइम आज सुरू करूया आपल्या आजच्या एपिसोडला. मित्रांनो, काल जो एपिसोड होता त्यामध्ये सकाळी बिग बॉसच्या घरात सर्व उठले आणि कॅप्टन्सी टास्क साठी नवीन सुरुवात झाली. बिग बॉसने घरामध्ये कॅप्टन्सी टास्क आणला, ज्याच्यामध्ये बाकी कंटेस्टंटला रेन डान्स करायचा होता आणि जे 4 कंटेस्टंट जे कॅप्टन्सी पदासाठी दावेदार ठरले होते त्यांना ती छत्री हँडल करायची होती. मी थोडं ब्रीफ करतो, तुम्हाला थोडंसं सांगतो नेमकं काय होतं त्या टास्क मध्ये. टास्क कसा होता, तिकडे जान्हवी, सूरज, वर्षाताई आणि अंकिताला छत्री होल्ड करून ठेवायची होती आपली कॅप्टन्सी ठाम ठेवायसाठी, म्हणजे कॅप्टन्सी मध्ये पुढे जाण्यासाठी. आणि दुसरीकडे बाकी कंटेस्टंटला रेन डान्स करायचा होता त्या 4 एकाला बाहेर काढण्यासाठी किंवा 4 एकाला सेव्ह करण्यासाठी. सो सर्वात प्रथम तिथे डीपी दादांनी बजर वाजला आणि डीपी दादा डान्स करायला गेले. रेन डान्स डीपी दादांनी खूप छान केला आणि त्यामध्ये त्यांनी पहिल्याच राऊंडला बाकी सगळ्यांनी ताकद लावली, जेणेकरून जान्हवी ती छत्री रेड बॉक्स मध्ये नाही घेऊन जाऊ शकली. सो त्यामुळे डीपी दादांनी सर्वात आधी जान्हवीला बाद केलं त्या गेम मधून. प्रत्येकाला 2 वोट्स पाहिजे होते बाद होण्यासाठी. दुसऱ्या वेळी रेन डान्स करायला अरबाज गेला, जिथे अरबाजला रेन डान्स केला, पण अरबाजचा रेन डान्स वेस्ट झाला, कारण सूरज आणि अंकिता आणि वर्षा यांनी ती छत्रीला हलू दिलं नाही जागेवर. त्यानंतर वैभव गेला रेन डान्स साठी. सेम वैभवच्या वेळेस पण तेच झालं, यांनी छत्री हलू दिली नाही. त्यानंतर पॅडी दादा गेले. पॅडी दादा जशी गेले, पॅडी दादाची छत्री हलवली आणि पॅडी दादाने वर्षाताईला त्या गेम मधनं बाहेर काढायचा निर्णय घेतला. त्यानंतर तुमचे घनश्याम गेला. घनश्यामने पण सेम अंकिताला बाहेर काढण्याचा निर्णय घेतला. असं करत निकी पण गेली. निकीने पण तसंच निर्णय घेतला आणि फायनली सूरज चव्हाण, मी जे काल आपल्याला सांगितलं होते की आज आपल्याला सूरज कॅप्टन म्हणून बघायला भेटेल आणि तेच झालं. सूरज चव्हाण, ज्याला महाराष्ट्र खूप जास्त प्रेम करतोय, हा आपल्या घराचा नवीन कॅप्टन म्हणून निवडण्यात आला. सूरज कॅप्टन झाला याचा आनंद सर्वात जास्त निकीला झालेला दिसलाय, कारण निकी सूरजला बोलत होती की तुझ्या कॅप्टन्सीसाठी मी फाईट करेन. सकाळपासून त्याला सांगत होती की मी तुझ्यासाठी फाईट करेन आणि ती तिच्या शब्दांवर ठाम राहिली. तिने त्याच्या कॅप्टन्सीसाठी फाईट केली. जान्हवी खूप चांगली खेळली, कारण एका साईडला हे तिघं होते, एका साईडला फक्त जान्हवी होती. सो जान्हवीने पण खूप चांगला प्रयत्न केला. बट ऑब्व्हियस होतं जान्हवीला कॅप्टन कोणी बनवू देणार नव्हतं, कारण सर्वांचं ठरलं होतं की टीम बी मधनच कोणीतरी कॅप्टन होणार. इकडे डीपी दादा थोडेसे नाराज होते, कारण त्यांचं म्हणणं असं होतं की सूरजला काही गोष्टी समजत नाहीत, सो आपण अंकिताला चान्स दिला पाहिजे परत, कारण अंकिता एक चांगली कॅप्टन आहे आणि ती कॅप्टन होऊ शकते परत. सो असं डीपी दादांचं म्हणणं होतं. पण नंतर त्यांनी एकच सांगितलं की बाकी लोक जे म्हणतील ते आपण डिसाईड करू. अंकिताने त्या गोष्टीसाठी तिने कोणाजवळ म्हणजे हात नाही पसरवली की मला कॅप्टन बनवा म्हणून. तुमची जी इच्छा असेल ते तुम्ही करा, कारण तिला रितेश दादांनी सांगितलं होतं की तू कॅप्टन्सी मधून माघार नको घेऊ, आणि तिने तेच केलं. माघार नाही घेतला, ती लढली, पण जे घराचं डिसिजन होतं त्याच्यापुढे ती नाही केली. सो त्याच्यासाठी ती एक चांगल्या पद्धतीची खेळाडू तिथे दिसली. जेव्हा सूरज कॅप्टन झाला, सर्वांनी सूरज सोबत त्याचा तो डान्स केला. सूरजचं सर्वांनी कौतुक केलं आणि बिग बॉसने खूप कौतुक केलं. सूरज कॅप्टन झाल्यानंतर सूरज कॅप्टन्सी रूम मध्ये गेला. तिथे त्याने गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं, गणपती बाप्पाचा पाय पडला, गणपती बाप्पाला थँक्यू बोलला. आणि आज गणेश चतुर्थी म्हणून आपल्याला सूरजला गणपती बाप्पावर प्रसन्नता झाली, ज्यामुळे सूरज आज कॅप्टन झाला. सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो. नंतर घरामध्ये एक छोटस वाक्य झालं, ज्याच्यामध्ये चहाचं जे पातेलं होतं ते धुतलेलं नव्हतं निकीने. सो आर्याने काय केलं, ते चहाचं पातेलं उचललं आणि जाऊन तिच्या बेडवर ठेवलं. ते कुठेतरी चुकीचं होतं, पण निकीने ते भांडं धुतलं नाही, त्यामुळे त्या घरामध्ये खूप मोठा वाद झाला आणि त्यावरून निकीने तिला ते भांडं उचलून सूरजच्या बेडवर ठेवलं. परत तेच वादावाद झाली खूप जास्त. शेवटी निकी बोलली की घर तुझ्या बापाचं नाहीये. सो इथे कोणाचा बाप काढणं हे खूप चुकीचं आहे.
घरात तुम्ही इंडिव्हिज्युअल आलात तर कोणाची फॅमिलीबद्दल बोलणं हे खूप चुकीचं आहे आणि त्यावर आज चर्चा होईलच असं मी तुम्हाला थोड्या वेळात सांगेलच. त्याच्यावर काय नेमकी चर्चा होणार आहे घरामध्ये हे खूप मोठा राडा झाला याचवरून. तर हाच एक छोटासा मुद्दा होता, पातेलं भांडी घासण्यावरूनच मुद्दा होता. नंतर तिने आपले काही गोष्टी सुरळीत केल्या, म्हणजे तिने चहा बनवली, जेवण बनवायचा प्रयत्न केला, सगळं काही सुरळीत चाललं कारण सूरज कॅप्टन होता आणि सर्वांची इच्छा होती सूरज कॅप्टन बनलाय तर आपण घर एकदम निवांत मस्त व्यवस्थित चालवू. कारण सूरजला कुठेतरी छोट्या गोष्टींची समज नाही असं घरवाल्यांचं म्हणणं, पण सूरजला ऑलमोस्ट आता गेम थोडा का असेना 100पैकी 10% का असेना त्याला गेम समजायला लागलाय आणि तो आता त्याच्या चांगल्या पद्धतीने खेळायला लागला. तो माघार घेत नाहीये, तो आपला गेम स्ट्रॉंगली प्ले करतोय आणि तो खेळतोय. असा होता कालचा एपिसोड. कालच्या एपिसोडमध्ये कॅप्टन्सी सोडली दुसरं काय एवढं खास नव्हतं. ते भांड्यांवरनं जे भांडण झालं त्याच्या व्यतिरिक्त काय एवढं खास नव्हतं. बाकी कॅप्टन्सीचा जो राडा झाला तो खूप असं होता. आज नेमकं काय होणार? आज आहे सॅटर्डे, शनिवारी सगळ्यांचा आवडते रितेश दादा देशमुख यांची एंट्री होते आणि रितेश दादा सर्वांना भाऊचा धक्का देतात. सो भाऊच्या धक्क्यावर आज काय काय ट्विस्ट येणार, काय काय घडणार याच्याबद्दल आपण आता चर्चा करूया. भाऊच्या धक्क्यावर आपल्याला आज बघायला भेटणार आहे निक्कीची जी ऍक्च्युअल आपण बोलतो ना, निक्कीची अक्षरशः लायकी काढलेली दादांनी. कारण निक्की बोलते की मी आहे माझ्यामुळे शो चालतो, माझं आहे सगळ्या गोष्टी ती म्हणजे असं दाखवते माझ्यामुळे सगळं चाललंय. पण त्या गोष्टीचा आज दादा तिला रिमाइंड करून देणार की तू कोणीच नाहीये, यू आर नथिंग. सो त्यामुळे आणि हे बाप काढणं, त्याला काहीतरी चुकीचं बोलणं, आपलं स्वतःला असं प्रिटेंड करणं की मी सगळं काही. सो त्यामुळे आज निक्कीवर खूप मोठा एक म्हणजे असं बोलू शकतो दुःखावर डोंगर कोसळणार आहे. कारण निक्कीची परमनंट कॅप्टन्सी आज जाणार आहे हे आपल्याला शो मध्ये बघायला भेटणार आहे. आजच्या एपिसोड मध्ये अरबाज हा एक पलटू आहे का याच्यावर सुद्धा चर्चा होणार आहे. कारण गेल्या वीक मध्ये अरबाजने जे केलं, एका साईडला पूर्ण घर त्याच्या सोबत उभं होतं निक्कीसाठी, वैभवी लढत होता तिच्यासोबत की तू त्याच्याजवळ जाऊ नको, त्याला त्रास होतोय. पण दुसरीकडे बघायला भेटलं की अरबाज तिच्याजवळच जातोय आणि तिच्याशी गोड बोलतोय. सो इथे अरबाज पलटू आहे का याच्यावरही मोठी चर्चा होणार आहे. आणि जान्हवी सोबत जे डिस्कशन झालं, जान्हवीच्या कॅप्टन्सीसाठी जे डिस्कशन त्याने केलं तेही कुठेतरी त्याच्यावरही आपल्याला चर्चा बघायला भेटणार आहे. सूरजचं आज कौतुक होईल असं मला वाटतं. दादा त्याचं खूप कौतुक करतील कारण सूरजने जो कॅप्टन्सी जी परफॉर्म केली आहे, म्हणजे कॅप्टनसाठी जे मेहनत केली आहे, जे आपलं बळ लावलं आहे किंवा काही म्हणू शकतो आपण त्याला, त्याच्यासाठी आपल्या दादा त्याचं कौतुक करणार आहे. घनश्यामची आज वाजेल का हा मोठा प्रश्नचिन्ह आहे. कारण पहिला जो बसचा टास्क होता त्याच्यामध्ये त्याने बोलला होता की अंकिता कॅप्टन बनायच्या लायकीची आहे आणि जेव्हा हा छत्रीचा टास्क झाला त्याच्यामध्ये तो बोलला अंकिता कॅप्टन बनायची लायकीची नाहीये. सो तिथे घनश्यामवर काहीतरी वाजू शकतं का हा मोठा प्रश्न आहे. अभिजित दादाला विचारलं गेलंय. बाकी अभिजित दादाबद्दल थोडी चर्चा होणार आहे. डीपी दादांबद्दलही चर्चा होणार आहे कारण डीपी दादा कुठेतरी बॅकफुटलाच दिसतात अजूनपर्यंत. यांच्यावरही चर्चा होतील, दादा त्यांना समजवण्याचा प्रयत्न करतील. बाकी या वीक मध्ये मला नाही वाटत की बाकी 2-3 लोक आहेत ज्यांच्याबद्दल चर्चा होईल. जसं वैभव म्हटलं जाईल याच्याबद्दल चर्चा होईल कारण वैभव अजून पण शांतच दिसतोय. कुठेतरी त्याचा गेम येतोय बाहेर, इम्प्रुव्हमेंट करतोय इंडिव्हिज्युअल साठी, पण तो कुठेतरी शांत दिसतोय. याच्यावर चर्चा होईल आज. आणि त्यासोबतच आज सर्वात मोठा धक्का घरामध्ये भेटणार आहे लोकांना. सो ऍक्च्युली तो धक्का उद्या भेटला पाहिजे, पण आम्हाला प्रोमो मध्ये आज बघायला भेटले की तो धक्का आज दिला जाणार आहे. घरामध्ये आज गणेश चतुर्थीच्या पावन अवसरवर मला नाही वाटत की आज तो धक्का दिला जाईल. बट तरी मी तुम्हाला पूर्वकल्पना देतो की आज घरामध्ये एलिमिनेट घरातनं बाहेर कोण जाणार त्याच्यावर चर्चा केली जाणार आहे. कारण ज्याला मोदक भेटेल तो घरात सेफ राहणार आहे आणि ज्याला नारळ भेटेल तो घराच्या बाहेर जाणार आहे. सो आज नेमकं धक्का कोणाला बसेल ही मोठी बातमी आहे. सो आपण बघू आजचा एपिसोड नेमकं काय होणार आहे. थोडासा शॉकिंग एपिसोड आहे आणि कल्ला तर होणारच कारण रितेश देशमुख अँकर आहेत आणि एपिसोड खतरनाक होणार आहे. तर तुम्ही बघूया, मी पण बघतो. बाकी आपल्या व्हिडिओला सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. तुमचाच लाडका चेतन सोनवणे. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग फिल्मी बाई. लव्ह यू ऑल.